नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत द्वारका आणि बेट द्वारका करणार आहोत। तर आपल्या बरोबर बरेच जण आहेत, त्यांना भेटूया। सगळ्यांना हाय करूया। हाय। काही जण पुण्यावरनं आले आहेत, काही जण मुंबईवरनं आलेले आहेत। तर आपल्या बरोबर टोटल 16 मेंबर्स आहेत आणि आता आपण द्वारका आणि बेट द्वारका आज करणार आहे। तर बघूया आता आपला हा व्हिडिओ कसा होतोय आणि पूर्ण हा व्हिडिओ बघायचा आहे, कोणी स्किप करायचं नाहीये। चलो मंडळी, आपण बेट द्वारकेला जाणार आहोत। त्याच्या आधी आपलं रुक्मिणी माता याचं मंदिर लागलंय। आपण पटापट दर्शन घेऊया आणि बेट द्वारकेकडे जाऊया। चला मंडळी, रुक्मिणी मातेचं सुंदर दर्शन झालेलं आहे। आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, पण आता तुम्हाला मंदिर मी बाहेरनं दाखवतो। हे बघा, असं मंदिर आहे आणि तुम्ही शिल्प बघितलं तर बघा, खूप जुनं शिल्प इथे आहेत। बहुतेक हे पाण्याखाली मंदिर असावं, कारण तुम्हाला इथे पाण्याच्या याच्यात लेवल दिसतात। इथे जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर इथे पाण्याची इथे खाडी दिसते मोठी आपल्याला। तर बहुतेक इथे पहिले पाणी असेल आणि इथे पण आपला ब्रिज केला दिसतोय पुढे, तिथे वरनं गाड्या चालल्यात। ह्याचे मंदिराचं स्ट्रक्चर बघा कसं आहे। तेव्हा या दगडावरनं तुम्हाला समजू शकतो किती जुनं मंदिर आहे। ह्याला सगळे होल्स पडलेले आहेत दगडाला। या खूप सुंदर स्ट्रक्चर आहे, खूप जुनं स्ट्रक्चर आहे। आणि त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की पाण्याखाली असल्यामुळे याची झीज झाली आहे पूर्ण। मित्रांनो, बेट द्वारकेला आपण जात आहोत आणि आता मध्ये लागणारा आपण आता ब्रिज बघूया। बेट द्वारका हे द्वारका शहरापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर समुद्रातील बेटावर आहे। या बेटावर जाताना आपल्याला हा सुदर्शन सेतू लागतो। या पुलावर सुंदर असे मोरपंख आपल्याला रेखाटलेले दिसतात। या बेटावर हिंदू पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचे वास्तविक राजभवन आणि निवासस्थान होते। बेट द्वारकेला जाताना आपल्याला आपण पूल पण बघितला आणि पुढे आल्यानंतर बेट द्वारकेला जाण्याच्या आधी आपल्याला दोन आपण मंदिरं बघून जाणार आहोत। त्याच्यामध्ये हनुमानाचं मंदिर आहे, हनुमानाचा मुलगा मकरध्वज याचं हे मंदिर आहे। सुंदर मंदिर आहे। आजूबाजूचा परिसर बघूया आपण। इथे अशा छोट्या छोट्या देवड्या आहेत। इथे अशा पद्धतीने आजूबाजूचा आपल्याला परिसर दिसतोय। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। प्रदक्षिणा घालून घेऊया। सुंदर आपलं दर्शन झालं आहे आणि तिकडनं आम्ही आता टमटम बुक केली होती। ती आपल्याला 3 ठिकाणी आपल्याला फिरवणार आहे। जसं हनुमान मंदिर झालं, अंबा माताचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर बेट द्वारका आपण करणार आहोत। तर आपण 700 रुपयामध्ये एक ऑटो ठरवलेली आहे, जी आपल्याला 8 ते 9 जणांना घेऊन आरामात जाऊ शकते। तर आता परत आपण ऑटोमध्ये बसणार आणि आता पुढे असलेल्या मंदिरला जाऊया। चला। बेट द्वारकेला तुम्ही आल्यावर अशी बरीच मंदिरे तुम्हाला बघायला मिळतात, त्यामुळे इथे येण्यासाठी सगळ्यांनी वेळ काढून यावा। मंडळी, हनुमान मंदिर नंतर आपण आता आलो आहोत आशापुरा मंदिरात। तर आता पहिले देवीचं दर्शन घेऊया। मस्त सुंदर परिसर आहे, एकदम शांत परिसर आहे। क्लास पक्ष्यांचा चिवचिवाट।
इथे अखंड धुना आहे, बघूया आपण. भगवान श्री चंद्र मंदिर अखंड धुना. धुनीपाशी आल्यानंतर जो आपल्याला सुगंध येतो अक्षरशः खूप सुंदर असतो आणि पॉझिटिव्ह वाईब्स इथे वाटत आहेत मला, खूपच मस्त. एकदम शांततेतली जागा आहे, खूप सुंदर आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे. मित्रांनो, आपण बेट द्वारकेला आलो आहोत आणि पूर्ण गावातनं आपल्याला हे जायला लागतंय. तर मंडळी, आतमध्ये बेट द्वारकेला आणि द्वारकेला सुद्धा कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे जेवढंच आपल्याला जवळ जाते तेवढं जवळ जाऊया आपण आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. हा इकडनं आपण, हा मोठा रस्ता आहे आणि आपण या छोट्याशा रस्त्यातनं आत्ता आलो होतो गावातनं. आणि तुम्हाला ठिकठिकाणी अशी शॉप दिसते ज्याच्यामध्ये लॉकर सिस्टीम त्यांनी ओपन केलेली आहे. मोबाईल तुम्हाला तिथे ठेवावा लागतो. प्रत्येक मोबाईलला 5 रुपये इथे घेतले जातात ठेवण्यासाठी. आणि मागे तुम्ही बघितलं तर मगाशी आपण जो ब्रिज बघितला, जिकडनं आता बेटवर आपण ज्या ब्रिजने आलेलो आहोत, तो ब्रिजचा आपल्याला तिथे मागे ब्रिज दिसतोय आपल्याला. बेटाजवळील समुद्रात पुरातत्व अभ्यासात जुन्या भिंती, इमारतीसारख्या रचना, दगडी अवशेष आढळल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे द्वारका आणि बेट द्वारका काल्पनिक कथा नसून वास्तविक प्राचीन शहर होते हे नक्कीच. तेव्हा इकडनं आता आपल्याला हा रस्ता दिसतोय मंदिराकडे जायचा. पुढे एक डावीकडे गेलाय आणि उजवीकडे गेलाय. तर आपल्याला मेन द्वारकाधीशचं मुख्य मंदिर इकडनं जायचंय. कमान दिसते समोर. मंडळी, सुंदर दर्शन झालं. आतमध्ये तुम्हाला फोटोग्राफीला आतमध्ये अलाउड नाही आहे, पण तुम्हाला बाजूला असलेल्या फोटोवरनं तुम्हाला लक्षात येत असेल किती सुंदर मूर्ती आहे आणि आतमध्ये छोटी छोटी मंदिरं खूप आहेत. आणि आपण या इथे जुताघर आणि सामानघर इथे दिसतंय तुम्हाला. तर इथे आपण बॅगा ठेवल्या होत्या आणि इथे आपण चप्पल स्टँड आहे इकडे. इथे पे करायला लागत आहेत. प्रत्येकी जोडी, आपल्या चपलेची जोडीनुसार 5 रुपये आणि प्रत्येक मोबाईलला 5 रुपये द्यायला लागतात इकडे. म्हणजे आता आपण परत आपल्या रिक्षेपाशी चाललेलो आहोत आणि आता हे छोटंसं गावातनं परत आपण चाललो आहोत आणि इकडनं आता अंबामाता मंदिरापाशी आपण जाणार आणि अंबामातेचं आता दर्शन घेऊया. चला. मित्रांनो, आता आपण अंबामाताच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि किती सुंदर बघा परिसर, एकदम शांत आणि वाव. बाजूला बघितलं तर गणपती आहे, इथे मारुती आहे. क्लास एकदम शांततेत आहे, खूपच छान वाटते इकडे. बेट द्वारकाशिवाय आपण 3 ठिकाणं बघितलेली आहेत. जर तुम्ही बेट द्वारकेला येणार असाल तर 3 ठिकाणं नक्की आवर्जून बघा. मस्त. ते थोड्या बसतो, मेडिटेशन करतो आणि परत प्रवासाला लागू आपण. चला. मित्रांनो, मंदिराच्या बाजूला आपल्याला इकडे जो सुदर्शन सेतू बांधला आहे, तो बेट द्वारकेला जातो, तो आपल्याला इकडनं पूर्ण दिसतोय बघा. मगाशी आपण त्या ब्रिजवरनं आलो, आपण इकडनं तो बघूया. हा पूर्ण सेतू आपल्याला दिसतोय. हा सुदर्शन सेतू आहे. पहिले बोटीने यायला लागायचं, पण आता हा ब्रिज बांधल्यामुळे हा डायरेक्टली आपण तिकडनं आता या बेटावर येऊ शकतो. हे पूर्ण बेट आहे, याला 4ही साईडने समुद्र आहे. मस्त.
असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपण बघत राहणार आहोत एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये. तर अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता इथून आपण द्वारकेला जाणार आहोत. द्वारका आता बघूया आपण कशी आहे आणि तिकडनं आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे. चल मंडळी, बेट द्वारकेवरनं आता आपण द्वारकेला आलो आहोत आणि इथे आपण बस पार्क केलेली आहे. आणि इथे आल्यानंतर समोर इथे आपल्याला कळस दिसतोय मंदिराचा. आणि पार्किंगपासनं मंदिर बऱ्यापैकी अंतर आहे. 10 मिनटं साधारणतः तुम्हाला चालत जायला लागेल. सुंदर अशी समोर द्वारका दिसते आपल्याला. पाण्याचं काय रिफ्लेक्शन येते बघा. सूर्य आता इथे मावळतोय आणि समोर आपल्याला कळस दिसतोय. आणि या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. खूप मस्त एकदम गोल्डन लाईट आता पडलेला आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता आपण द्वारकेला आहोत. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे, आता आपण इथून द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया आपल्याला एरियल व्ह्यूने काय दृश्य दिसते. चल. द्वारका हे गुजरात राज्यातील एक अत्यंत पवित्र व ऐतिहासिक शहर आहे. भगवान श्रीकृष्णाने मथुरेतून राज्य हलवून द्वारका येथे आपले साम्राज्य उभारले, म्हणून द्वारका हे कृष्णानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. द्वारका शहरातील भव्य द्वारकाधीश मंदिर हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. हे मंदिर जगत मंदिर या नावानेही प्रसिद्ध आहे आणि हिंदू धर्मातील 4 धामपैकी एक आहे. मंदिर अंदाजे 2500 वर्ष जुनं असल्याचे मानले जाते व आपल्याला हे मंदिर 5 ते 7 मजली असल्याचे दिसून येते. काटकोनात बांधलेले दगडी शिखर सुमारे 78 मीटर म्हणजेच 250 फूट उंच आहे. सुंदर असं द्रोणाचार्यांनी आपल्याला वरनं एरियल व्ह्यू आपल्याला मिळालेला आहे. आणि आता आपण चाललो आहोत द्वारकेकडे. जसं आपण बेट द्वारकेला सुद्धा आपल्याला मोबाईल आणि किंवा कुठलाही कॅमेरा अलाउड नाही, तसं या द्वारकेसुद्धा अलाउड नाही आहे. तर आपण जवळजवळ जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आजूबाजूचा तुम्हाला परिसर आणि राहायची सोय कुठे असेल किंवा खायची सोय कुठे असेल हे पण मी तुम्हाला दाखवतो. चला. तेव्हा इकडे तुम्ही पार्किंग करू शकता आणि इथे आपल्याला स्तंभ दिसतो एक. म्हणजे इथे समोर जो आपल्याला इथे पूल दिसतोय तो आहे सुदामा पूल. आणि इकडे आल्यानंतर उजवीकडे मंदिर आहे. इथे काही खाली हॉटेल्स आहेत. नाश्त्याची जेवणाची काही सोय असेल तर तुम्हाला इथे होऊ शकते. पुढे आल्यानंतर काही शॉपिंग तुम्हाला जर करायची असेल तर मंदिरातनं आल्यानंतर तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. आणि इथे जर तुम्हाला झाल्यानंतर इथे थांबायचं इथे थांबू पण शकता. इथे काही कॅमल्स दिसत आहेत. कॅमल राईड इकडे आहे मस्त. पहिले आपण जाऊया, दर्शन करूया. इथपर्यंत आपल्याला कॅमेरा घेऊन जाता येईल तोपर्यंत आपण घेऊन जाऊया. इकडे लिहिलं आहे श्री द्वारकाधीश मंदिर. डावीकडे जायचं आहे आपल्याला. इकडनं डावीकडे आतमध्ये जायचं आहे. आता इथे जर तुम्हाला शूज आणि कॅमेरा असेल, मोबाईल असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. सामान घर इकडे आहे, त्याच्यामध्ये इथे आपल्याला जमा करायला लागेल. तर मित्रांनो तेच सांगायचं आहे, आता मी सगळी सामान जमा करतो, पहिले दर्शन करून येतो आणि आल्यानंतर माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. चला. मंडळी सुंदर दर्शन झालं आहे. बऱ्यापैकी लाईन होती पण एकदम फास्ट सरकत होती. आता इकडनं आपल्याला हा कळस दिसते बघा मागे. सुंदर आणि खूप गर्दी आहे आज आणि खूपच सुंदर मूर्ती होती. काय रूप होतं त्याचं मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला बाजूला इमेज दिसते आहे, त्या इमेजवरनं तुम्ही ठरवू शकता की काय सुंदर दिसते मूर्ती. पण बाहेर आलो आहोत आणि आता घाटापाशी आलो आहोत. किती सुंदर घाट आहे बघा इकडे. होता है आदमी लपस जाता है. आणि या घाटाच्या शेवटी तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिरापाशी आपले काही लोक आहेत, तर आपण तिथे जाऊया. तिकडच्या आकाशातली छटा बघा, मस्त कलर आलेले आहेत. सुंदर वाटतंय घाट. हे बघा तुम्हाला इकडनं दाखवतो मी.
अरे आपले लोक भेटलेले आहेत. हाय हॅलो 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 हाय. यस काय मस्त वाटतंय यार इकडे जबरदस्त. बीच में आहे. आता लाटा कशा येतात बघा हळूहळू पुढे. मस्तच. आणि आता हा इथे आपण व्हिडिओ स्टॉप करत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांना विनंती आहे की सबस्क्रिप्शन बटन दाबा आणि खाली असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे अपडेटेडवाले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया ना